चंद्रहार दादा पळू देत आहे. पण जी संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्याचे जे सचिव आहे विलास पैलवान, हे म्हणतं की त्यांना इकडं आपल्याला पळू द्यायचं नाही. पण या संघटनेचा एक थोडेफार माणसं आहे की ते आम्हाला पळून देत नाहीये. आमच्या नावाचा उल्लेख होऊ नये तिकडे, त्यांच्याच नावावर पळा. नमस्कार. मुंबई आउटलुकच्या श्रोत्यांना विवेक चौधरीचा सलाम. आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील काही शर्यतीचे जे शेतकरी आहेत, शर्यती पळवणाऱ्याचे जे शेतकरी आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत तर त्या जाणून घेऊया. आणि त्यांचं मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी ते शर्यतीसाठी जात असतात, परंतु विभाग संपला की काही लिमिटेशन येतात आणि ह्या शर्यतीसाठी त्यांनी त्यांचे जे अनुभव घेतलेले आहेत ते आपल्याला मुंबई आउटलुकच्या श्रोत्यांना ते सांगणार आहेत. त्यांच्या काय अडचणी आहेत आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपलं काय नाव? माझं नाव तुषार पाटील सुराशे, जालटा वाटा, शंभू ग्रुप, जालटा. सुराशे तुषार भाऊ, आपल्या जे शर्यतीसाठी काय अनुभव आले आणि तुमच्याकडे कोणते कोणते बैल आहे? माझ्याकडे भरपूर बैल आहे, खिलारे, म्हैसूर आहे, टॉपची शर्यतीचे बैल आहे. पण आम्हाला काय कारणास्तव पश्चिम महाराष्ट्रात पळू दिल्या जात नाही. ठाणे, रायगड, पालघर असेल किंवा तो समजा सोप्यात सोपं मुंबई आहे, तिथं आमच्या नावाने आम्हाला बैल पळू देत नाहीये. काय कारण त्याचं? त्याचं कारण असं आहे सर की समजा त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आता आमच्या इकडं बक्षीस जिंकून जाता. जसं की आता आपण बघतो, आताच फॉर्च्युनरचं नेमकं मैदान झालं होतं. चंद्रहार दादा पाटील यांनी फॉर्च्युनर बक्षीस ठेवली होती, पहिले थार ठेवली, आणि आता त्यांचं मैदान आहे की BMWचं आहे. आम्हाला तिथे पळू दिले जाणार नाही, कारण की चंद्रहार दादा पळू देत आहे. पण जी संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्याचे जे सचिव आहे विलास पैलवान, हे म्हणतं की त्यांना इकडं आपल्याला पळू द्यायचं नाही, कारण की मोठ्या मोठ्या रकमेचे बक्षीस असेल ते आम्ही जिंकून आणता. जसं की फॉर्च्युनर आणली, असे भरपूर बैल आहे. की एक विदर्भातला बैल आहे सर्जा नावाचा, हिंगोलीचा, गरीब शेतकरी मुलगा आहे. त्याचा पूर्ण 4 लाखाचा केळीचं म्हणजे 4 एकर केळीचं उत्पन्नाचं नुकसान झालं होतं. पण त्याच वर्षी त्याला त्याच्या बैलांना एक फॉर्च्युनर गाडी मिळून दिली, त्याच्यामुळे त्याचं नुकसान पूर्ण भरून निघलं. पण या संघटनेचा एक थोडेफार माणसं आहे की ते आम्हाला पळून देत नाहीये. आमच्या नावाचा उल्लेख होऊ नये तिकडे, त्यांच्याच नावावर पळा. खरेदी केल्याशिवाय तुम्ही इकडं बैल पश्चिम महाराष्ट्रात आणू नका. आणि जर कधी सरकारचं बंदी नसल तर यांचा काय अधिकार आहे? हे गरीब शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं काम करत आहे. आयोजक आहे ते त्यांचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे तर त्यासाठी त्यांचे काही नियमावली ते लादत आहे असं तुम्हाला वाटतंय? नियम सरकारचं कुठेच नाही. जर तुम्ही आयोजक जे आहे ते लादताय असं तुम्हाला म्हणायचं? आयोजक काय करत आहे, ही संघटना आहे आमची एक अखिल भारतीय बैलगाडी संघटना. या संघटनेचे जे काही कार्यकर्ते असतात, समजा आपण जे म्हणतो शेवाळे आबाचा, यात कुठलाही विरोध नाही अध्यक्षांचा. पण हे सचिव जे खालचे आम्हाला बैल पळू देत नाहीये. आणि त्याच्यामुळं सांगा ना तुम्ही, शेतकऱ्याचं नुकसान होतंय ना तिकडे नाही पळू दिल्यामुळे, खरेदी विक्री रोखल्यामुळे. आज लोक अक्षरशः तिकडे जाण्यास घाबरताय सर. अच्छा, लोक जायला विचार करताय. उद्या तुम्हाला गाय खरेदी करायची, खिलार गाय चांगल्या भागातली असेल किंवा आमचा एखादा मित्र असेल, पाहुणे असेल, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाण्यास भीती वाटत आहे. कारण काय की बुवा आपण तिकडे गेलो, आपल्या बैल जप्त केला, काही झालं, यांची बंदी आहे, कोणाला मारहाण झाली तर उद्या शर्यत क्षेत्र बंद पडेल. त्याच्यामुळे या विलास पैलवांना आम्हाला एकच सांगणं आहे, सचिव म्हणून आहात तुम्ही फार चांगलं पण काम केलेलं आहे, पण हे तुम्ही नियम करू शकत नाही आणि करू पण नका. आमचं हेच सांगणं आहे, बाकी काही नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना ते स्थानिक लोकांना वरती आणायचं किंवा स्थानिक लोकांची जे काही बैल शर्यती आहेत तर तो पैसा तिथं स्थानिकलाच राहायला पाहिजे. बाहेरच्या लोकांनी येऊन तिथं तो बक्षीस जिंकू नये यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत का सर? तसं म्हणू शकता आपण. कारण की जर फक्त आपण हिंद केसरी तुम्ही पैलवान असेल, कोणता असेल, महाराष्ट्र केसरी असेल, हा अख्ख्या महाराष्ट्रात असेल, किंवा जर कधी आपण भारत पाकिस्तानचे आपले भांडण आहे, पण तरी पण आपण मॅच खेळण्यासाठी क्रिकेट खेळू शकतो, कबड्डी खेळू शकतो, कोणतीही स्पर्धा, तिथे कोणालाही बंदी नसते. म्हणजे खेळाला कोणते बॉर्डर किंवा देशाची सीमा किंवा विभागाची सीमा नसते. आणि त्यासाठी या पद्धतीने आपलं शौर्य, आपला खेळ दाखवण्यासाठी हा या खेळाचं नियोजन असतं. परंतु काही लोकांच्या पद्धतीने तुषार जसं म्हणतोय
की तुषार यांचा म्हणण्याप्रमाणे की त्या भागामध्ये जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी काही जे बैल शर्यतीचे आयोजक आहे त्यांची मनमानीचा प्रकार चालू आहे असा तुषार भाऊंचं म्हणणं आहे. आणि त्यांनी बऱ्याच वेळेस तिकडे जाऊन आलेले आहे, परंतु त्यांना त्यांच्या बैल परत आणावं लागले, माघारी आणावं लागले. आणि आता अशी कंडिशन आहे की ते तिकडं खरेदी, गाई खरेदी असेल, बैल खरेदी असेल किंवा अशा शर्यती असेल तर तिकडं जायला थोडंसं दचकत आहे. आपण जाणून घेऊया, अजून त्यांच्या सोबत आहे गजानन शिंदे, यांचं काय म्हणणं आहे. म्हणजे ही बंदी त्यांनी हटवली पाहिजे. हा. तिकडे इकडे महाराष्ट्र पश्चिमचे बैल येऊन द्यायला पाहिजे. हा. पण ते नाही म्हणते. याच्याने काय मेसेज जातोय त्यांना की बाबा पश्चिम महाराष्ट्रातल्याच शेतकऱ्यांना बैल जे काही शर्यतीचे आहेत आयोजक असतील किंवा शेतकरी असेल त्यांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना मज्जाव केलेला आहे. तर त्याच्यामुळे या शर्यतीचा जो इच्छुक आहे, चाहता वर्ग आहे, यांच्यासाठी काय मेसेज चाललाय. इकडे जे बैल जाते हे तुषार पाटीलने सांगितलं मोठाले बक्षीस घेऊन येते. त्यांचं असं म्हणणे असं की बाबा ते बक्षीस जायला नाही पाहिजे, इकडेच पाहिजे. अच्छा, नक्कीच आपण शासनाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या मुंबई आउटलुक चॅनलच्या माध्यमातून जे काही पश्चिम महाराष्ट्राचे जे आयोजक आहेत त्यांना या एकच मेसेज द्यायचा आहे की शर्यतीसाठी शेतकरी हा पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील काही भागाला तुम्ही बाजूला करतायत आणि फक्त पश्चिम महाराष्ट्रालाच हे ज्या काही गोष्टी तुम्ही शर्यतीसाठी करतायत तर हे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते ओपन करावं, ते खुले करावं. इथंही शेतकऱ्यांना त्यांचा शौर्य दाखवण्याची संधी मिळावी. जिंकेल अथवा हारेल, परंतु त्यांचा जो त्या बैल शर्यतीबद्दल जे सैराट प्रेम आहे तर ते असल्यामुळे तो कितपत रोखणं योग्य आहे. कॅमेरामन संदीप भाऊ सोबत विवेक चौधरी, छत्रपती संभाजीनगर.